and other institutions. And the BJP is the only party who is selling everything. This is the truth. The raising question is very easy. But now all SC/ST people has come to know this truth. Whatever development came in our life, that is during the tenure of Congress party. लेटरल एंट्री के माध्यम से वो डायरेक्ट ब्यूरोक्रेट बना रहे हैं, डायरेक्टर, जॉइंट सेक्रेटरी डायरेक्ट भर्ती कर रहे हैं। क्लास 4 ऑलरेडी आउटसोर्स कर दिया, क्लास 2, 3, 4 के अंदर, क्लास 2, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 के अंदर भी 50% वैकेंसीज पूरे देश में खाली हैं। तो बाकी की 50% में भी आधी कॉन्ट्रैक्ट पे भर्ती हैं। बैंक्स लोन देते नहीं है, उनकी टर्म कंडीशन इतनी हार्ड है कि हमारे लोग वो फुलफिल नहीं कर पाते। हमारी सरकार ने 93rd अमेंडमेंट इंडियन कॉन्स्टिट्यूशन में किया और उसमें 15(5) जोड़ा 2006 में। क्योंकि अभी आपने देखा होगा संसद की एक एजुकेशन पे जो स्टैंडिंग कमेटी है, एजुकेशन, हेल्थ, स्पोर्ट्स, यूथ के ऊपर जो कमेटी है, उस कमेटी ने एक रिपोर्ट दी कि जो प्राइवेट प्रीमियर एजुकेशनल इंस्टीट्यूशन है उनमें रिजर्वेशन ना होने की वजह से आज भी 0.89% शेड्यूल कास्ट के बच्चे पढ़ रहे हैं, यानी 1% भी नहीं है। और आदिवासी 0.53%, लगभग आधा परसेंट सिर्फ। ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೆಹಲಿಯ ಸರ್ಕಾರದ ಮಾಜಿ ಸಚಿವರು ಹೊಸದಾಗಿ ನಮಗೆ ಅಖಿಲ ಭಾರತ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಸಾಹೇಬರು ಸಂಘಟನೆ, ದಲಿತರ ಬಗ್ಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಳಜಿ, ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್ ಇವೆಲ್ಲ ನೋಡಿ ಅವರು ರಾಹುಲ್ ಜಿಯವರು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಲ್ ಗೌತಮ್ ಸರ್ ಅವರು ಈಗ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ಈಗಾಗಲೇ ಹಲವಾರು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ, ದೆಹಲಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಲವಾರು ಸಭೆಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಪ್ರತಿದಿನ ಅವರು ನಮ್ಮ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿಯವರಿಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಮಾಧ್ಯಮ ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಗೆ ಅವರ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜಕ್ಕಪ್ಪನವರು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕೋಆರ್ಡಿನೇಟರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ಇವತ್ತು NLC ಆಗಿ ನಾಳೆ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮತ್ತು ನಮ್ಮ ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ KPCCಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ನಾಗರಾಜ್ ನಾಯ್ಕರಿದ್ದಾರೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಮತ್ತು ನಮ್ಮ AICC ಕೋಆರ್ಡಿನೇಟರ್ ಡಾಕ್ಟರ್ ವೈಶಾಖ್ ಅವರಿದ್ದಾರೆ। ಈ ಕಡೆ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಕನೀರಾಮ್ ರಾಥೋಡ್ ಅವರು, ಲಕ್ಷ್ಮಪ್ಪ ಅವರು, ಶ್ರೀಧರ್ ಅವರಿದ್ದಾರೆ। ಉಳಿದಂತೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಮುನಿರಾಜ್ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಇದ್ದಾರೆ, ಉಳಿದಂತೆ ನಮ್ಮ ಇದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತಮಗೆ ಸಭೆಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ತಾವು ಎಂದಿನಂತೆ ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರುಗಳು ಬಂದಿದ್ದೀರಿ, ತಮಗೂ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ SC ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ವಿಭಾಗದಿಂದ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷರು ತಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಮಾತನಾಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ತೀವಿ। सबसे पहले तो मैं समस्त पत्रकार बंधुओं का स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। अभी करीब 3 माह पहले मैंने नेशनल चेयरमैन SC डिपार्टमेंट कांग्रेस का चार्ज लिया और पूरे देश में संगठन को मजबूत देने का काम मैं कर रहा हूँ। कल मैं चेन्नई था, आज बेंगलोर SC डिपार्टमेंट की मीटिंग है, कर्नाटका SC डिपार्टमेंट की बेंगलोर में। उद्देश्य एक ही है कि जो पीछे भारतीय जनता पार्टी की केंद्र की सरकार ने 2003-04 के दौरान 4th क्लास एम्प्लॉयमेंट को फिक्स्ड पे कमीशन में पूरी तरीके से आउटसोर्स कर दिया और हमारे ज़्यादातर लोग 4th क्लास की नौकरियों में आया करते थे। आउटसोर्स होने से एक तो जॉब सिक्योरिटी खत्म हो गया, तो ठेकेदार हमारे लोगों की न्यूनतम मजदूरी में से भी 40% खा जाते हैं। तो इस पे हम लोग केंद्र की सरकार से मांग कर रहे हैं कि
कि 4th क्लास एम्प्लॉयमेंट को दोबारा से वापस सरकार के अधीन लाया जाए। केंद्र की बीजेपी सरकार के नेतृत्व में पहली बार एक नया मंत्रालय बना, डिसइन्वेस्टमेंट मिनिस्ट्री, और भारत सरकार के ज्यादातर पीएसयूज को बेचकर उन्होंने हमारे नौकरियों के रास्तों को भी बंद कर दिया है। यहाँ तक कि जो क्लास 1 की नौकरी में चले गए शेड्यूल्ड कास्ट और ट्राइब के लोग, वो भी उन प्रीमियर प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूशन में पढ़ाने का अपने बच्चों का खर्चा नहीं उठा सकते। अशोका यूनिवर्सिटी, जिंदल यूनिवर्सिटी, इसी प्रकार की कई प्रीमियर एजुकेशनल इंस्टीट्यूशंस हैं जो प्राइवेट हैं, उन सब का स्टडी किया गया कमेटी के द्वारा। हायर एजुकेशन के ऑफिसर्स, टेक्निकल एजुकेशन के ऑफिसर्स, तमाम बड़ी प्राइवेट यूनिवर्सिटीज़ के मालिक, उन सब के साथ कमेटी ने बातचीत की, फिजिकल सर्वेस किए, और उसके बाद कमेटी ने रिपोर्ट तैयार करके संसद में जमा की विद द रिकमेंडेशंस कि SC/ST OBC के लिए प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के अंदर रिजर्वेशन लागू किया जाना चाहिए, जो 15/5 में कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया में अमेंडमेंट करके 15/5 के माध्यम से तय किया गया है। लेकिन फिर कोर्ट में इशू चला गया और अल्टीमेटली 2014 में फाइनल जजमेंट आया और माननीय सर्वोच्च न्यायालय ने 15/5 जो अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन के अंदर किया था उसको जायज़ ठहराया। कोर्ट ने कहा इसमें कोई फंडामेंटल राइट्स का वायलेशन नहीं है, इसमें कोई राइट टू इक्वलिटी का वायलेशन नहीं है, ये अमेंडमेंट लीगल है, जायज़ है। उसके बाद चूंकि केंद्र में बीजेपी की सरकार आ गई तो जिम्मेदारी केंद्र की सरकार थी 15/5 को लागू करके सभी प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूशन में SC/ST OBC के रिजर्वेशन को लागू करने की। अनफॉर्चुनेटली उन्होंने अभी तक नहीं किया, 11 साल उनकी हो गई। तो हम अपने SC डिपार्टमेंट के माध्यम से भी और कांग्रेस पार्टी की तरफ से भी केंद्र की सरकार से निवेदन करते हैं कि वो तुरंत 15/5 को लागू करे और प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूशन के अंदर SC/ST OBC का रिजर्वेशन लागू करे। और इसी के बीच जहाँ जहाँ हमारी सरकार है, हमने अपने मुख्यमंत्रियों को लिखा है कि आप अपने स्टेट्स के अंदर इसे इमीडिएटली तुरंत लागू करने का काम करें। मैं मुख्यमंत्री जी से मिलूंगा भी, लेटर में तो मैं ऑलरेडी सभी को मैंने भेजा है, तो हम कोशिश करेंगे जल्दी से जल्दी ये लागू हो। और साथ में उस कमेटी ने एक और स्ट्रॉन्ग रिकमेंडेशन दिया है कि इंस्टीट्यूशंस को अगर सीटें बढ़ानी पड़े तो सीटें बढ़ाए, उसके लिए अगर इंफ्रास्ट्रक्चर की कमी है तो उसमें गवर्नमेंट उनको मदद करे। साथ ही साथ एक ऐसा सेटअप यूनिवर्सिटीज़ के अंदर बनाए कि बच्चे पढ़ाई क्यों छोड़ रहे हैं, बच्चों के साथ जो कास्ट बेस्ड एट्रोसिटीज़ होती हैं उनके हियरिंग के लिए वहाँ प्लेटफॉर्म हो, कोई कमेटी हो जो उनकी ग्रीवेंसेस को सुने, उसको एड्रेस करे। साथ ही साथ उन बच्चों को कोचिंग के लिए स्पेशल कोचिंग ब्रिज कोर्सेज उनके लिए इंतज़ाम करें, उनकी काउंसलिंग का इंतज़ाम करें, ताकि उस माहौल में, जिस माहौल से वो लोग आए हैं, जो डिस्पैरिटी जो बीच में है, हाई है, उसको भरा जा सके। तो इस तरह के कई सारी रिकमेंडेशंस कमेटी ने सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट्स को की हैं। इसके साथ साथ हम लोग थैंक्स भी करते हैं अपनी सरकार को, खासतौर पर कर्नाटका की सरकार को, तेलंगाना की सरकार को, कि उन्होंने स्पेशल कंपोनेंट प्लान को इफेक्टिव और ट्राइबल सब प्लान को इफेक्टिव तरीके से लागू करने के लिए अपने स्टेट्स के अंदर बाकायदा एक लेजिस्लेचर बनाकर, ताकि स्पेशल कंपोनेंट प्लान फॉर शेड्यूल्ड कास्ट एंड ट्राइबल सब प्लान फॉर शेड्यूल्ड ट्राइब्स का जो प्लान है में जो उनको बजट उनके डेवलपमेंट के लिए मिलता है, उसको चूँकि वो नॉन लैप्सेबल है, नॉन डाइवर्टेबल है, उसको डाइवर्ट ना किया जा सके, उसको लैप्स ना किया जाए। और इफ एनी ऑफिसर इंटेंशनली डाइवर्ट द फंड, ಸರ್
ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು ಮೆಂಬರು ಸಹ ಆಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಮಾಡಿದ್ರು ನನಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳೆಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡು ತುಂಬಾ ಗಲಾಟೆ ಆಗಿತ್ತು. ನಾನು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಕಪ್ಪು ಬಾವುಟ ಹಾಕ್ಸ್ತೆ ಅಂತ ನನಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ FIR ಎಲ್ಲ ಆಯ್ತು. ಆದ್ರೂ ನಾವು ಕುಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ಪೋಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಎಲ್ಲೇ ಆಗಲಿ. ಆದ್ರೂ ನಾನು ಕುಗ್ಗಲ್ಲ. ಸ್ಟೇಟ್ ಆಫೀಸರ್ ಇವಾಗ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಾನೇ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಅಪ್ರೂವಲ್ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ನಾನು ಪೋಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಬೇಕು. ಸಮುದಾಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅಧಿಕಾರ ತಗೋಬೇಕು. ಯಾಕೆ ಅಣ್ಣ ಹಿಂದೆ ತಗೊಳ್ಳೋಣ ಒಂಚೂರು. ನಮ್ದು 1968ರಲ್ಲಿ ಓಲಪಾಶಿ ಶಾಸ್ತ್ರಿ ಎನ್ ಸಂಜೀವ್ ರೆಡ್ಡಿ, ಸುಶೀಲ್ ಕುಮಾರ್ ಶಿಂದೆ, ಮಾಡಿ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಮಾಡಿದೆ. ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು, ಸನ್ಮಾನ್ಯ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು, ಸುರ್ಜೇವಾಲ್ ಅವರು, ಕೆ ಸಿ ವೇಣುಗೋಪಾಲ್ ಅವರು, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು, DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು, HK ಪಾಟೀಲ್, ಮಾದೇವಪ್ಪನವರು, ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರು, ಎಲ್ಲರ ಹೆಸರನ್ನ ನಾನು ತಗೊಂಡ್ರೆ ಸಮಯ ಸಾಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನನ್ನನ್ನ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿಗೆ ನೇಮಕ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ, ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ಕಿತ್ತೂರು ಕರ್ನಾಟಕದ ಭಾಗದಕ್ಕೆ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ನನ್ನ ಪಕ್ಷ ಕೊಡುವ ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ನಿಭಾಯಿಸಿ ಈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಜನಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಜನಗೆ ನಾನು ಸರ್, ಇಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ದುಡ್ದಿದ್ದೀರಾ, ಇವತ್ತೆಲ್ಲ ಗುರುತಿಸಿ ಅಷ್ಟು ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ನಿಷ್ಠರಾದವರಿಗೆ ಒಂದಿನ ಎಲ್ಲ ಒಂದು ಅವಕಾಶ ಬರ್ತದೆ. ನಾನೇ ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ. ಇವತ್ತು ಜವಾಬ್ದಾರಿ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ ಸರ್. ಜವಾಬ್ದಾರಿ ಜಾಸ್ತಿ ಅಲ್ಲ, ಮೊದಲಿಂದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ, ಈಗೂನು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತನು ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ, ಒಬ್ಬನೇ ಏನಲ್ಲ. ಅವನು MLC ಇರ್ಬೋದು. ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಏನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ತೆಗೆದುಕೊಂಡ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸ್ತೇನೆ. ನಾವು ಎಲ್ಲ 101 ಜಾತಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರು ಪರಸ್ಪರ ಹಂಚಿಕೊಂಡು ತಿನ್ನುವಂತ ಔದಾರ್ಯನ ನಾವು ಪಡ್ಕೋಬೇಕು. ಕೆಲವೊಂದು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದಾವೆ. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದಂತ ಮಾದೇವಪ್ಪನವರು, ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರು, KH ಮುನಿಯಪ್ಪನವರು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದೇನು ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಮಾಡಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. AICCಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅಂತ ಹಿಡ್ಕೊಂಡು, ಸುರ್ಜೇವಾಲ, KC ವೇಣುಗೋಪಾಲ್ ಅಂತ ಹಿಡ್ಕೊಂಡು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು, DK ಶಿವಕುಮಾರ್ ಸರ್ ಮತ್ತು ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರು, SC ಮಾದೇವಪ್ಪನವರು, HK ಪಾಟೀಲ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಕ್ಕೆ. ಪ್ರಮಾಣವಚನ ಇದೆ, ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಾ? ನಾಳೆ ಎಷ್ಟು ಜನ ಸೇರೋದು? ಅದು ಎಷ್ಟು ಜನ ಸೇರಿಸೋದಲ್ಲ, ಅದು ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ಹಾಲ್, ಲಿಮಿಟೆಡ್ ಪ್ರವೇಶ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ